आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत रीता इंडिया फाउंडेशनच्या सौजन्याने आयडेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हिंजेवाडी या कंपनीतील 20 महिला कर्मचारी वर्गांसाठी महिलांचं आरोग्य आणि जागरूकता या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली। कार्यशाळेत आरोग्याचे शॉर्ट विश्लेषण आणि पाळीतील समस्या, उपचार आणि काळजी या विषयावर रीता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर रीता शेटिया आणि श्वेता सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले। या कार्यशाळेत भाग घेतलेल्या महिलांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांच्या समस्या आणि या विषयावरील मतं परखडपणे व्यक्त केली आहेत। ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी आयडेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्लांट HR ऑफिसर अविनाश तुपे, HR मॅनेजर सतीश कुलकर्णी, असिस्टंट मॅनेजर उदय ओक आणि आयडेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील इतर कर्मचारी वर्ग यांनी मोलाचं सहकार्य केले। रीता इंडिया फाउंडेशनच्या विश्वस्त संस्थापिका HC डॉक्टर सविता शेटिया यांचं मोलाचं सहकार्य यावेळी लाभलंय। कंपनीतर्फे या सर्व महिलांचं स्वागत आणि सन्मान करण्यात आले, तर केक कापून महिला दिन साजरा करण्यात आलाय। हॅलो, हाय फ्रेंड्स, माझं नाव अरुणा विनोद राठोड। मी एडियंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये LSG म्हणजे लेडीज सिक्युरिटी गार्ड या पोस्टिंग वरती आहे। सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा जो हेल्थ अवेअरनेस विषयी रीता आणि श्वेता मॅडमनी खूप काही मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आमच्या जे काही समस्या आहे, काही प्रॉब्लेम आहेत, जे काही आहेत ते सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आणि खूप काही आज आपण 21व्या शतकात वावरतो आहे, तर महिलांचा जो हेल्थ अवेअरनेस आहे किती महत्त्वपूर्ण आहे ते आपल्या रीता आणि श्वेता मॅडमनी सर्व काही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं। तर थँक्यू, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार। मी कल्पना प्रकाश जाधव, मी LSG लेडीज सिक्युरिटी गार्ड एडियंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये काम करत आहे। आणि आज सर्वप्रथम म्हणायचं म्हणलं तर आज 8 तारीख आहे आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडनं। आज डॉक्टर श्वेता मॅडम आणि रीता मॅडम यांच्याकडनं आम्हाला पाळी ह्या विषयावरती मार्गदर्शन मिळालेले आहे, तरी आम्ही ते फॉलो करू, ट्राय करू। आणि जे काही मार्गदर्शन मिळाले ते आम्हाला खूप आवडले आणि तुम्ही पण हे पुढे करू शकता। आणि हे खूप गरजेचं आहे आपल्याला, पाळी कमी होणे किंवा चक्कर येणे किंवा पाळी न होणे ह्या विषयावरती एक आपण स्वतःला तर होत असतं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, कारण की आपल्याला ह्या घडामोडीच्या याच्यामध्ये नाही का वेळ मिळत नाही। तरी पण आपण आपल्यासाठी कमीत कमी 10-15 मिनिटं तरी वेळ काढला पाहिजे असं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आम्ही तो फॉलो करू। आणि आमच्या सर्व एडियंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मधल्या सर्व स्टाफकडनं त्या मॅडम लोकांचा आम्ही आभार मानू। धन्यवाद। सर्वांना माझा नमस्कार। मी अविनाश तुपे ॲज अ HR म्हणून आयडेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करतो। इथे आम्ही डॉक्टर रीता शेटिया आणि श्वेता सूर्यवंशी यांचं हेल्थ अवेअरनेस सेशनवरती एक महिला दिवसानिमित्त सेशन आयोजित केलं होतं, ज्यामध्ये जवळपास 20 ते 25 ज्या आमच्या कामगार महिला आहेत, ज्या वेगवेगळ्या पदावरती इथे काम करतात, त्यांनी सहभाग घेतलेला आणि त्याचा नक्कीच त्यांना खूप फायदा होईल त्यांच्या आयुष्यामध्ये। त्याबद्दल मी धन्यवाद करतो रीता शेटिया आणि श्वेता मॅडम, ज्यांनी हा कंडक्ट केला आणि ते इथे आले। थँक्यू। नमस्कार, माझे नाव श्वेता विक्रम सूर्यवंशी। मी गेले अनेक वर्ष समुपदेशक आणि लाईफ स्किल एज्युकेटर म्हणून काम करत आहे। महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। महिला दिनानिमित्त एडियंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये रीता इंडिया फाउंडेशन या संस्थेमार्फत तेथील कामगार महिलांसाठी सत्र ठेवण्यात आले होते। यामध्ये सुरुवातीला रीता शेटिया यांनी महिलांचे आरोग्य याविषयी महिलांना मार्गदर्शन केले। त्याचबरोबर पाळी व पाळीचे आरोग्य याविषयी मी महिलांना मार्गदर्शन केले। या सत्रामध्ये महिलांचा उत्साह अनोखा बघायला मिळाला, कारण महिलांच्या आरोग्याविषयी आणि पाळीविषयी
फारसं बोललं जात नाही. त्यामुळे त्याविषयीच्या समस्या कशा सोडवायच्या हे महिलांना समजत नाही. या सत्राच्या निमित्ताने महिलांना याविषयी माहिती तर मिळालीच, पण महिलांनी त्यांच्या मनातल्या भरपूर शंका विचारून त्यांचे निरसन केले. त्यामुळे अशाच पद्धतीची सत्र वारंवार आयोजित करावी असं मी रीता मॅडमला विनंती करेन. धन्यवाद. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे.